मी आसावरी आनंद पेडणेकर आणि आनंद जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपली भेट होत आहे आणि अक्षय तृतीयाबद्दल सांगायचं तर अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त। त्यामुळे आपण म्हणजे महाराष्ट्रीयन्समध्ये किंवा सगळ्याच फॅमिलीजमध्ये अक्षय तृतीयाला खूप महत्त्व दिलं जातं आणि अक्षय तृतीयाला सोन्याचं शॉपिंग हे केलं जातं। सोनं म्हणजे असं म्हटलं जातं की या मुहूर्तावरती सोनं घेतलं किंवा सोन्याची कुठलीही वस्तू घेतली की आपल्या घरात धनसंपत्तीची वाढ होते आणि ही पूर्वापार समज जी आहे ती अजूनही आपण सगळेच जण खूप आनंदाने आणि आवडीने पाळतो। आज नवीन जो क्राऊड आहे तो असं म्हणतो की बाबा आयुष्यभर जे आपण लग्नात केलेली जी ज्वेलरी आहे त्यांना कसं असतं की बाबा तोडे पण वापरायचे असतात, कंगन पण वापरायचे असतात, त्यामुळे आम्ही लाईट वेटचे कंगन, लाईट वेटचे तोडे, त्याच्यामध्ये हे बघा, हे 2 तोडे 1.5 तोळ्यापासून म्हणजे 15-16 ग्रॅम 17 ग्रॅम अशी जोडी आहे, म्हणजे पेअर। तर हे अशी ज्वेलरी असेल तर काय होतं की एकच 5 तोळ्याचा मोठा तोडा वापरण्यापेक्षा हे असे लाईट वेटचे जर तोडे वापरले तर हे आपल्याला चॉईस पण मिळते की एकच तोडा न वापरता वेगवेगळे तोडे घातले। कारण लग्नाकार्यात कसं पण म्हणतो की आपण जेव्हा पैठण्या किंवा नारायणपेठ अशा ज्या साड्या घालतो त्याच्यामध्ये हे दागिने फार सुंदर दिसतात। सिंगल आणि आपण जे वापरतो सिंगल एका हातात बाबा आजकाल आपण ड्रेस घातला, आता हा ड्रेस घातला तर कुठेतरी बाहेर जायचं आहे, अचानक कुठे लग्नाला बर्थडेला जायचं आहे तर एकच कंगन आपण हा असा जाळीदार घातला तरी बस होऊन जातं। आणि बारीक कलाकुसरीचे असे कंगन आपण वापरू शकतो, प्रिफर करतो की बाबा आज पूर्ण हातभर आपण बांगड्या घालायला नको वाटतं, पण हे असं काहीतरी घालून आपण जाऊ शकतो, म्हणजे जास्त जोखीम घालण्यापेक्षा। त्याचबरोबर इथे लाईट वेटची ज्वेलरी आहे, म्हणजे नेकलेसेस आहेत, पेंडंट सेट्स आहेत, हे वेगवेगळे विविध प्रकारचे बघा, हे नेकलेस आहेत जे लग्नाकार्यात असे वापरले जातात। हे लग्नाकार्यात आपण जे म्हणतो एक नेकलेस सेट घ्यावा, एखादं मंगळसूत्र घ्यावं, एखादं हे घ्यावं तर त्याच्यामध्ये हा मोडतो। अशा पद्धतीचे पिवळे धम्मक आणि काय म्हणतात त्याला पिवळा तास 20 असलेले नेकलेस आपल्याकडे खूप आवडतात लोकांना, पण त्याचबरोबर त्याला थोडासा एक फॅन्सी टच दिलाय, तो म्हणजे इथे त्याला मणी लावलेत बाजूला, दोन्ही बाजूला मणी आहेत आणि इथे ही जाळी आहे पूर्ण, हे बघा। त्याचबरोबर हा लफ्फा आहे, हा बघा, हा लफ्फा हार आहे। जो पूर्वीचे लफ्फे हार यायचे ते जरा थोडेसे ब्रॉड आणि मोठ्या मोठ्या कुयऱ्या वगैरे असायच्या, हा नाजूक कलाकुसरीचा हा लफ्फा हार आहे जो त्याला पेंडंट नसतं, लफ्फा हाराला तो पूर्ण गळ्याभोवती असा तो असतो आणि तुम्ही हा कशावरही घालू शकता, म्हणजे काही तुम्ही ड्रेस घातला, साडी घातली, काही वेस्टर्न आउटफिटवरती सुद्धा हा नेकलेस छान दिसतो। आणि म्हणजे लाईट वेटचा असल्यामुळे काय होतं की कुठल्याही छोट्या फंक्शनला आपण असंच जाण्यापेक्षा आपण हा हार घालून पण जाऊ शकतो, म्हणजे असं विदाऊट काही करून किंवा नुसतंच मंगळसूत्र घातलं आणि फंक्शनला गेलो असं काही गरज पडत नाही। तर हे आजकालच्या पिढीला कसं असतं की टिपिकल नुसतंच गोल्डच्या कंगन, गोल्डचे बँगल्सपेक्षा आजकाल नवीन फॅशन अशी आली आहे की बघा कलर्ड गोष्टींची फॅशन आली आहे। कलर्ड बँगल्स म्हणजे इथे रुबीच्या पाटल्या आहेत, आम्ही रुबी टाकले त्याच्यात, तुम्हाला हवं असेल तर वेगळे वेगळे तुम्ही कलर्स टाकू शकता, तुम्ही पॅरेट ग्रीन कलर टाका, तुम्ही ब्लू कलर टाका, तुम्हाला एखादा तुमच्या लग्नाचा शालू ज्या कलरचा असेल त्या कलरचे तुम्ही मॅचिंग करून घेऊ शकता। म्हणजे नुसतेच पिवळे पिवळे आपण जे बाटल्या बांगड्या तोडे जे घालतो त्याच्याऐवजी जर असं काहीतरी फॅन्सी बनवायचं झालं, इथे आम्ही नवग्रहाची पाटली बनवली आहे बघा। त्याचबरोबर अँटिक, आज जे आपण म्हणतो अँटिक ट्रेडिशनलमध्ये आज आपण थोडं अँटिक ज्वेलरी ज्याच्यामध्ये कुंदन आहे, हे बघा, हे अशा पद्धतीच्या कुंदन बिंदनच्या पण आपण वस्तू वापरतो। ही जी ज्वेलरी असते ही लाईट वेटमध्ये पण बनते, म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही हेवीच असायला हवी,
आणि ही ज्वेलरी अशी आहे की तुम्ही कधीही तुमच्या म्हणजे तुम्ही एक जरी हातात घातलं तरी लोक तुम्हाला विचारणार की अरे बापरे किती छान आहे, वेगळं काय, मस्त डिझाईन आहे. म्हणजे पटकन कॅची आपण जे म्हणतो तशी ही ज्वेलरी असते. त्याच्यामध्ये हे तोडे आम्ही खास बनवले कारण आपल्याकडे कसं होतं कुठल्याही ट्रेडिशनल इव्हेंटला आपण तोड्याचा वापर करतो किंवा कंगनचा वापर करतो. त्याचबरोबर हे एक फॅन्सी पॅटर्न्स इथे मी ठेवले आहेत. हे फॅन्सी पॅटर्न्स म्हणजे इथे हे नेकलेस आपण जे टिपिकल आता असे ट्रेडिशनल नेकलेस असतात त्यापेक्षा काही वेगळं. हा इथे व्हाईट गोल्डचा नेकलेस आहे. व्हाईट गोल्ड आणि गोल्डचं कॉम्बिनेशन करून हा नेकलेस बनवला आहे, जो आपल्याला खरोखर कधी काही नाईट गाऊन आपण जर घातला तर त्याच्यामध्ये कसं असते बाबा मला डायमंड नको आहे, डायमंड मला अफोर्ड नाही करता येते, तर आपण त्याच्यामध्ये हे व्हाईट गोल्डचं घालू शकतो. त्याचबरोबर इथे हे बॉल्स आणि मण्याचं पॅटर्न आहे जे आपण ट्रॅडिशनल असून सुद्धा ते थोडंसं वेस्टर्न वाटतं. त्याचबरोबर इथे झुमके ठेवले आहेत, लटकते कानातले. आता चांदबालीची जी फॅशन आली आहे त्याच्यामध्ये प्युअर गोल्डमध्ये ही चांदबाली आहे. नुसते हे असे इयरिंग्स घातले की ते छान दिसतं कॉम्बिनेशन. मगाशी जे लाईट वेट ज्वेलरी आणि नवीन ट्रेंड्स बघत होतो तर त्याचबरोबर आपलं जे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन ज्वेलरीकडे आपण आता वळणार आहोत. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जी आपली पारंपरिक ज्वेलरी आहे म्हणजे लग्नात, कार्यात, कुठल्याही समारंभात जे आपण जुन्या पद्धतीचे दागिने जे आपण म्हणतो ते अजूनही तेवढेच विकले जातात. आणि जास्तीत जास्त लोक प्रिफर करतात की आम्हाला पाटल्याच हव्या आहेत, आम्हाला बांगड्या म्हणजे ट्रेडिशनल बांगड्या दाखवा. तर ती ज्वेलरी जे आमच्याकडे कलेक्शन आम्ही जे बनवलं आहे ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये ह्या आहे लक्ष्मी हार. हा लक्ष्मी हारमध्ये असं वैशिष्ट्य आहे की हा पूर्वी जो एकदम हेवी वेटचा यायचा तो हा लाईट वेटचा आहे. 30-35 ग्रॅम म्हणजे 25 ग्रॅमपासनं आम्ही हा लक्ष्मी हार बनवतो. कानातल्या सकट याचं वजन साधारण 25 ग्रॅमच्या आसपास येतं. आणि हा लाईट वेट असल्यामुळे हा कुठेही कशावर वापरला जातो. तुम्ही आपण ज्या पारंपरिक साड्या असतात आपल्या पैठणी साड्या आहेत ह्या सगळ्या साड्यांवरती हे छान दिसतं. त्याचबरोबर ह्याच्याबरोबर आहेत ते इथे बघा हे टेम्पलमध्ये जे ज्वेलरी असते म्हणजे लक्ष्मीचे किंवा देवांचे फोटो. मोहनमाळ जी आपण वापरतो मोहनमाळ, त्या ह्या मोहनमाळेमध्ये मोराचे दोन्ही बाजूला पदकं, मोती आणि हे कुंदनची लाईन असं हे कॉम्बिनेशन केलं आहे. नुसते जे मोहनमाळे जे आपण 4 पदर वापरायचो त्याच्याऐवजी मोहनमाळ, मणी, आपले मोती जे आपण बाकीच्या म्हणजे नथीवरती मॅचिंग होतील किंवा लफा घातला मोत्याचा त्याच्यावर मॅचिंग होतील तर त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन केलं आहे. आणि दोन्ही बाजूला मोराची पदकं आहेत. त्याचबरोबर ही इथे ठुशी जी आहे महालक्ष्मी ठुशी आहे. हा अतिशय जुना दागिना आहे पण आम्ही हा लाखी म्हणजे 2.5 तोळ्यापासून हा करतो. ही महालक्ष्मी ठुशीची पॅटर्न आहे, फार सुंदर दिसते. आणि त्याला तो एक प्युअर येल्लो जो लुक असतो त्याच्यामुळे हा आपल्या ट्रेडिशनल साड्या बिड्यांवरती छान दिसतो. तर हा झाला आपला जुन्या पद्धतीचे हे पेंडंट आणि ठुशी. त्याचबरोबर इथे जे लावलं आहे आम्ही हाय बघा ह्याला म्हणतात सरी. हे जे सरी आहेत हे फक्त जोंधळे मण्यांचे बारीक मणी आहेत, जोंधळे मण्यांचे. आणि असा झुपका आहे. हा इथे चोकर लावला आहे. हा अँटिक चोकर आहे जो इव्हनिंग वेडिंग किंवा वेडिंगच्या टायमात आपण जे घालतो तो अँटिक चोकर आहे. ह्याच्यामध्ये हे स्टोन्स आणि लावलेले आहेत. हे कॉलर नेकलेस आहे. असा हा इकडे हा असा बसतो आणि आपल्या ट्रेडिशनल गोष्टींवरती हा छान दिसतो. त्याचबरोबर इथे जे मोहनमाळ आहे ते 4 पदरी मोहनमाळ आहे. हे जे 4 पदरी मोहनमाळ आहे ह्याच्यातले मणी जर तुम्ही बघितलेत बारकाईने तर मणी वेगळे आहेत.
म्हणजे टिपिकल जे मोहनमाळेतले मणी असतात ते मणी आम्ही इथे न वापरता त्याला थोडासा वेगळी डिझाईन दिली, जेणेकरून मला मोहनमाळ पण हवी आहे पण काहीतरी वेगळं हवं आहे, मोहनमाळेमध्ये काहीतरी डिफरंट तुम्ही करून द्या. तर दोन्ही बाजूला आम्ही ते पीसेस लावले जाळीचे की तो मोहनमाळेलाच वेगळा लुक आलाय. नंतर तिथे आहे पोहेहार. पोहेहार पण 3 पदरी 4 पदरी तुम्ही कसं हवं तसे वापरू शकता आणि लाईट वेटमध्ये पोहेहार होतो. 25 ग्रॅम 15-20 ग्रॅमपासून होतो तो मोहेहार असा आहे 3 पदरी इकडे. त्याचबरोबर त्याच्या बाजूला आम्ही लक्ष्मीचा हार लावला आहे जो लाईट वेटमध्ये सुद्धा आहे आणि ट्रेंडी पण दिसेल. म्हणजे छोटासाच हार आपल्याला हवा आहे, 30 ग्रॅमचा आहे पण मला लांब लुक हवा आहे तर तो हा छान दिसेल त्याच्याबरोबर. हा एक लक्ष्मी हार आहे इथे वरती लावलेला. दोन्ही बाजूला लाईनीत लक्ष्मीचे कॉईन आहेत आणि मोठं पेंडंट आहे, त्यामुळे तुम्ही तोही बघा. सिंगल आणि असा म्हणजे अँटिक लुक देणारा हा हार आहे. इथे ही जी लाईन आहे 3 पदर आहेत, कुंदन, छोटे हे फुला कमळाचे पीस आहेत, छोटी छोटी आहे पण बघा इथे मध्ये हे पेंडंट आहे, त्याच्याच मॅचिंग कानातले आहेत, झुमके छोटेसे. ह्याला असा लुक आहे ना की जुन्या पद्धतीचा आपला ट्रेडिशनल आपण जे म्हणतो लफ्फा हार, गळ्याबरोबरचे हार असतात त्याच्यासारखा हा हार आहे. हा तुम्ही कुठल्याही ओकेजनला घालू शकता, तुम्हाला हवे तसे. बाबा मला एवढे ब्रॉड नको तर तुम्ही 2 लाईन 3 लाईनचे पदर पण करू शकता. आणि ह्याला नवीन लुक आणण्यासाठी आम्ही मध्ये ह्या कुंदनच्या लाईन लावल्या आहेत. इथे आम्ही हे झुमके ठेवले आहेत जे आपण ट्रेडिशनल आपण म्हणतो हे बघा. आणि हे झुमके दोन्ही बाजूला त्याला लक्ष्मीचे कॉईन्स आणि बाजूला हे पूर्ण लक्ष्मी आहे बघा. आता ट्रेडिशनल दागिन्यांची जर माहिती सांगायची झाली तर त्याच्यामध्ये शिंदेशाही तोडा नाही आला तर ते चुकीचं ठरेल, त्यामुळे हा शिंदेशाही तोडा ह्याला अजिबात कुठेही जॉईंट नसतो, हा कसाही वळवता येतो. हा बघा एवढा वळतो आणि थोड्या दिवसांनी तो अणी फिरतो, असा पूर्ण फिरणारा आणि एकही डाग नसलेला हा शिंदेशाही तोडा. तर हे झाले आपले सगळ्या ट्रेडिशनल वस्तू ज्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडेसे वेगळे मॉडिफाय करून आम्ही बनवलेले आहेत. तर आता आपण जाऊया आमचं जे डिझायनर कलेक्शन आहे राजेशाही संग्रह त्याच्याकडे. त्याचा कन्सेप्ट राजेशाही संग्रहाचा असा आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन जुन्या पद्धतीची आपली जी ज्वेलरी आहे ती आताच्या ज्या ज्वेलरीच्या नवीन ट्रेंडमध्ये ब्लेंड करून जुने जे आपले दागिने आपण जे पूर्वी वापरायचो ते आपण काही वेगवेगळ्या तऱ्हेने कसे वापरता येतील त्यांचा आम्ही इथे वस्तू बनवल्या आहे. आताच्या ज्या नवीन क्राऊडच्या आवडी त्या हिशोबाने आम्ही ही नवीन ज्वेलरी केली आहे. त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे इथे हे चिताक आहे जे आजकाल तुम्ही नवीन वेगवेगळ्या सिरियलमध्ये पण बघत असाल, पण हे आम्ही 1-2 वर्षाआधी आम्ही हे डिझाईन केलेलं होतं. हे चिताक आहे. हा सिंगल रॉड आहे ज्याला आम्ही थोडंसं स्नेकचं एक फिनिश दिलं आहे, स्नेक लेदर जे असतं त्याला हा पॉलिश फिनिश दिलेला आहे. जे आपल्या जुन्या पद्धतीच्या जर तुम्ही साड्या किंवा एखादं जरीची बॉर्डर असलेली जर साडी वापरली तर त्याच्यावरती हा दागिना खूप सुंदर आणि देखणा दिसतो. त्याच्यानंतर हा आज आम्ही नवीन एक मोठा जो हार बनवला आहे ह्याच्यामध्ये पूर्ण गजरामणी वापरले आहे. गजरामणी म्हणजे पूर्वीच्या ज्या आपल्या ज्या सरी असायच्या, वेगवेगळे हार असायचे त्याच्यामध्ये ते गजरामण्यांचा वापर केला जायचा. किंवा मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे जो गजरा तोडा होता त्यातले हे गजरामणी आहे. तर हा गजरामण्यांचा हार आहे. ह्याच्यामध्ये हे मध्ये जे स्टोन्स लावले आहेत हे ऑनेक्स स्टोन्स आहेत, ऑरेंज आणि ग्रीन ऑनेक्स स्टोन्स आहेत आणि त्याच्यामध्ये हा बघा हा हार आहे. हा बाजूबंदाचा आम्ही ह्या प्रकार जो केला आहे हा मयूर बाजूबंद आहे जो आपल्या दंडावर आहे पण असा हा वेगळ्या स्टाईलने केला आहे यू शेपमध्ये, जेणेकरून ह्याला मापाचा काही फरक पडत नाही. आपण हव्या तशा मापामध्ये हा ट्विस्ट अँड टर्न करू शकतो. ह्याच्यामध्ये आम्ही एक नवीन तोडा कुंदनचा बनवला आहे राजेशाही संग्रहामध्ये, ज्याच्यामध्ये आपले मोहनमाळेतले मणी आहेत. मोहनमाळेतले मण्यांचे 2 लाईन आणि कुंदनचे 3 लाईन
अशा पद्धतीने आम्ही हा तोडा किंवा कंगन म्हणता येईल त्याला, असा केला आहे. ट्रेडिशनल पण अतिशय देखणा, म्हणजे एकच जरी तुम्ही पीस घातला तरी 100 लोक तुम्हाला विचारतील हा कुठून बनवला आणि ह्याचं काय आहे, कसा आहे. असा हा एकुलता असा छान कुंदनचा तोडा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर इथे बघितलं, हे आम्ही राजेशाही संग्रहाचे सगळे पीसेस इथे लावले, ते तुम्ही सगळे बघा. त्याच्यामध्ये संपूर्णपणे एक एक पीस असा नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या ह्याच्याने केलेला आहे. त्याच्यामध्ये मोतीचा वापर आहे, माणिक पाचूचा वापर आहे, त्याच्यामध्ये कुंदन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टोन्स वापरले आहेत. आणि आज आपल्याला काय आवडेल, पण त्याचबरोबर आपण जी मराठी संस्कृती म्हणतो, ती मराठी संस्कृती पण आपणच जपायला हवी. म्हणजे आपण म्हणतो की बाबा हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, पण आपल्या ज्या पूर्वापार दागिने जे बनवले जायचे ते सुद्धा आपण कसे ना कसे तरी आपण वापरावेत आणि आपण परत परत लोकांकडे त्याचे इंट्रोडक्शन करावं, ह्याचा हा मेन उद्देश आहे. हे मंगळसूत्र असं केलं आहे की आपल्या एक नवीन आपल्या जुन्या पद्धतीच्या कन्सेप्टला डोक्यात ठेवून ह्याच्यामध्ये इथे मोहनमाळेतले मणी आहेत. हे मीनावर्कची वाटीमणी मोठी बनवली आहे, ज्याच्यामध्ये मोर टाकले. वाटीमणीमध्ये मोर आहे. हा एक दागिना झाला. त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे इथे एक लावलेली वेणी आहे बघा. जे जुने आपले दागिने आहेत इथे, तसंच कुंदनचं बाजूबंद पण आम्ही बनवलं आहे. मध्ये ऑनेक्सचा खडा आहे आणि बाजूला पूर्ण कुंदन आहे. हे चोकर म्हणून पण तुम्ही वापरू शकता आणि कुंदनचा बाजूबंद म्हणून पण वापरू शकता. ही ज्वेलरी तुम्हाला कशी वाटते, तुमचा प्रतिसाद आम्हाला सांगा नक्की. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.